नेते मी आता हे मुगाचं बिरडा त्याची आमटी बनवते. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवाल जेवण. काही जास्त लागत नाही, अगदी इझी आहे जेवण बनवणं. भरपूर व्हरायटीज आहे, ते मी तुम्हाला दाखवेन पुढच्या ब्लॉगमध्ये. मंडळींनो नमस्कार, मी संस्कृती कोलतरकर म्हणजे तुम्हा सर्वांची कोकणची राणी तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आहे. तर मंडळींनो आज घरी मम्मी नाही आहे, मम्मी गेली आहे मुंबईला आणि घरी मी आजी आणि माझा भाऊ आम्ही तिघंच आहोत. तर आज सर्व कामं करायला लागणार आहेत, जेवण वगैरे बनवायचं आहे. तर चला वेळ घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आता जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत. मी पहिले तर चहा ठेवूया. मी नाही चहा घेत, पण आजीने अत्तरसाठी आता ठेवावा लागेल, तर तो बनवूया. मग कचरा काढायचा आहे घरातला, मग जेवण बनवायचं आहे. करूया सर्व आता आपण एक स्टेप बाय स्टेप. चहा ठेवला आता इथे मी आणि आता कचरा काढून हॉलमधला कचरा काढून घेते मी आणि मग नंतर सर्व पसारा आवरायचा आणि मग नंतर जेवण बनवणार आहे. तर आता इथे चपातीसाठी पीठ घेतलंय आणि आता आता पीठ मळून झालेलं आहे आणि आता चला आपण चपाती बनवूया. मंडळींनो, आपल्या सर्वांना वाटतं की घरातली कामं करणं हे खूप सोपं आहे, पण असं नसतं. जेव्हा आपल्यावर करायची वेळ येते ना तेव्हा हे समजतं. तर आता इथे चपाती लाटून घेते, कारण आजीला आमच्या सवय आहे रोज सकाळी तिला चपाती लागते, म्हणून चपाती बनवून घेते. तर परफेक्ट गोल अशी चपाती नाही झाली मंडळींनो, पण मला आता जितकं येतं तितकं मी करते. मी प्रयत्न म्हणजे मी करतच असते. तर आता ते हळूहळू होतील गोल. आणि मंडळींनो ते म्हणतात ना, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. तर इथे शेकवून झाली आहे चपाती, अशाच आता बनवून घेऊया आपण सर्व. मंडळींनो तर चपाती बनवलेली आहे मी. हे कपडे बघावे, पीठ झाले ते ओट्यावर. मी ती चपात्या बनवून झालेल्या आहेत. काही सर्व आवडते आणि मग नंतर आपण जेवण बनवायला घेऊ. तर आता इथे खोबरं घेते किसायला आमटीसाठी. वाटण काढून घ्यायचे, कारण आमच्या लाईटचे भरपूर प्रॉब्लेम आहेत, कधी पण लाईट जाते. सो आता लाईट आहेत तर आधी वाटण काढून घेणार आहे, नंतर सध्या 10:30 वाजलेत, मग नंतर आमटी वगैरे बनवेल. तर मंडळींनो इथे आता कांदा खोबरं लसूण हे भाजून घेतलेलं आहे तव्यावर आणि आता याचं वाटण काढून घेऊया. थोडंसं पाणी टाकते आणि आता हे आपण मिक्सरवर फिरवून घेऊया व्यवस्थितपणे. नेते मी आता हे मुगाचं बिरडा त्याची आमटी बनवते. ते कांदा वगैरे आहे आणि हे जे वाटण आपण मगाशी काढलं होतं ते. तर आता मी ह्याच्यामध्येच मसाला टाकून घेते. आणि थोडी हळदसुद्धा टाकूया. मी हे माझ्या स्टाईलने बनवते, सो प्लीज तुम्ही काही बोलू नका, असं नाही बनवत तसं नाही बनवत. मला जसं येतं तसं मी बनवत आहे. हे आपण ह्याच्यात टाकूया कांदा. आता हा व्यवस्थित होऊन झाल्यानंतर आणि मग वाटण आपण नंतर वरून टाकूया. ह्याला मिक्स पण करायचं असतं का ते नंतर मिक्स होणारच आहे.
नुसता घाम येतोय. थोडंसं पाणी टाकल्या. कुछ वेस्ट नाही जाना चाहिए, काहीच वेस्ट नाही गेलं पाहिजे. ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतले. गॅस फास्ट केलाय. येस. तर आता इथे हे मी ठेवलेलं आहे आता, म्हणजे झालं हे बनवून. तर चुकून मी हा चमचा घेतला तो टाकायला. खरं तर आमटीचा चमचा माझा इथे आहे. तर हे क्लीन करते. हा वाटणारा घेतला मी. तर ह्याला ना 1-2 चांगले उकळ काढून घेऊ आपण. आणि मग हे उकळलं की त्याच्यामध्ये मग नंतर वाटण टाकणार आहे. मग आपली आमटी होईल, मग भात बनवायचं आहे. तर मी आमटी टाकली आहे म्हणत. ऊनच पडलं नाही, काल सुद्धा पडलं नव्हतं. आणि हवामान खात्याचा पण अंदाज दिलाच आहे पाऊस पडेल याचा. असला पाऊस काय, खूप गरम होत आहे. ह्याला 1-2 उकळ आले की मग वाटण टाकायचं. नंतर मीठ वगैरे, कोथिंबीर, आणि आपली आमटी रेडी. तर आता इथे ना उकळ आली आहे. आता वाटण टाकून घेऊया. कांदा, खोबरं आणि लसूणचं साधं वाटण केलेलं आहे. भाजून घ्यायचं सर्व, मिक्सरला फिरवायचं. वाटण रेडी. थोडंसं मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. मंडळींनी माझी रेसिपी तुम्ही फॉलो करा. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवाल जेवण. काहीच जास्त भेटत नाही, अगदी इझी आहे जेवण बनवणं. तर हे ना मी पाणी टाकून मी जे मिक्सरच्या वरचं जे असतं झाकण त्याला ह्याच्या लागलं ना ते पण काढून घेतले. तर ह्याच्यामध्येच पाणी टाकायचं. पाणी डायरेक्ट नका टाकू. आणि ह्याच्यामध्ये भरपूर वाटण आहे साईडला लागले. तर ते सुद्धा आपण सर्व मिक्स म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि मग ते टाकू. ओके. जास्त पाणी टाकू नका, थोडंसंच टाका. टाकायला लागेल. ठीक आहे. आता ह्याला ना एकदा चांगलं असं शिजवू देऊया. चांगली उकळून घेऊन देऊया. मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये थोडं. आता मीठ आधी टाकायचं असतं नंतर टाकायचं असतं, आय डोंट नो. आता आज मी जेव्हा बनवते मी आधीच टाकते, म्हणजे वाटण टाकल्यानंतर सगळंच टाकते. बघा समजून घ्या. आजीला मीठ कमी खायला सांगितलं आहे. मीठ कमी खायचं, तर म्हणा तरी कमीच मीठ टाकलेलं आहे. आता भात नंतर बनवेन मी, कारण अजून टाईम आहे जेवायला. तर गरम गरम भात नंतर बनवणार. पापड करायचे सोबत. आणि हा मंडळी आमच्याकडे ना भरपूर व्हरायटीचे पापड बनवलेले आहे. भरपूर व्हरायटीचे. ते मी तुम्हाला दाखवेन पुढच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे भरपूर प्रकारचे पापड बनवले आहेत मम्मीने. दाखवेन मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कुठले पापड बनवले. झालं तर दुपारचं वगैरे जेवण झालं आहे, संध्याकाळचं सुद्धा झालं आहे. आणि आता संध्याकाळी पापड बघत येणार आहे. जेवण म्हणजे आहे तसं. तर आजी बोलली की नको आता काय बनवूस. तसं पण तिघंच आहोत घरामध्ये, सो म्हणून. आणि मंडळीनो आपल्याला इझी वाटतं यार बोलायला की हे बनव ते बनव. आज एक्सपिरियन्स केलं भाई. किती तर गॅस जवळ उभं सुद्धा राहत नाही, एवढं गरम होतं. हेड्स ऑफ आहे सर्वांना. तर मम्मी कधी येईल असं झाल्याचे एकच आजच गेली ती. मला झालं की कधी येईल कधी येईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या आईसाठी कमेंट करायला विसरू नका. आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. तो पण थँक्स फॉर वॉचिंग. बाय.